नमस्कार मित्रांनो, मी तुषार सांडे. माझ्या TS मराठी डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डोंबिवली ते अलिबाग असा हा प्रवास करणार आहोत. मी आईला माझ्या गावी घेऊन जात आहे. पहिल्यांदा तिकीट काढून घेतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. बघा, बीच चढलो. फास्ट ट्रेनसाठी 5 नंबर प्लॅटफॉर्मला खाली उतरले. एक आमची ट्रेन समोरून गेली. आता तुम्ही पाहिलात. आता आम्ही दुसऱ्या ट्रेनसाठी वेटिंगला थांबलो. फास्ट ट्रेनचा प्रवास बरा पडतो. लगेच आपल्याला CSTला पोचता येतं फास्ट ट्रेनने. लोणी थोडा कंटाळा सुद्धा येतो, खूप वेळ जातो. वेळ कमी लागतो फास्ट ट्रेनने. बघा, समोरून ट्रेन आली. लवकर पोचण्यासाठी आम्ही फास्ट ट्रेनने निघालो. स्लो ट्रेनचा सुद्धा ऑप्शन आहे. त्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा की ट्रॅव्हल कसं करायचं अलिबागला जाण्यासाठी. तर CSTला उतरलो. CSTला उतरल्यानंतर इथून बाहेर यायचं आहे. हे बघा, हे CSTचं स्टेशन. काउंटर इथून एक्झिट आहे. बाहेर सरळ गेल्यावरती आपल्याला समोरच बस डेपो आहे. तिथून आपल्याला बस पकडून गेटवेला जायचं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सरळ पुढे चालत आलो. समोर बस तिथे आहे. तिथे नेहमी गेटवेला जाण्यासाठी लाईन असते. गेटवेला फिरण्यासाठी लोक जातात. रोजचं ट्रॅव्हल करतो अलिबाग मुंबई आणि मुंबई टू अलिबाग. ते प्रवासी सुद्धा असतात. मग आता मी लाईनमध्ये थांबलो. कंडक्टर आपल्याला तिकीट देतात. कंडक्टर तिथे स्टॉपवरती उभे जातात. लाईनमध्ये आपल्याला तिकीट देतात. बस आली का आपण आतमध्ये जायचं आहे. बिना तिकीट तुम्ही प्रवास करू नये, कारण पुढे किती बस स्टॉपवर मार्ग स्टॉपला उभेच असतात. म्हणून सर्वांनी तिकीट काढून आतमध्ये जायचं आहे. बघा, बस आली. बसमध्ये चढलो. खाली जागा नसल्यामुळे आम्ही वरती चढलो. डबल डेकर बस आहे. आम्ही बसून घेतलं. बाहेर दृश्य ST टर्मिनसचं. आणि बस आता सुरू असते. माझी आई सुद्धा पहिल्यांदा डबल डेकर बसमध्ये बसते. आपल्याला CST पासून गेटवेपर्यंत बसून प्रवास करायला लागतो. प्रायव्हेट टॅक्सी आणि शेअर टॅक्सीसुद्धा अवेलेबल असतात. तुम्हाला जो मार्ग पडेल त्या मार्गाने तुम्हाला जायचं आहे. लास्ट स्टॉप आला आणि आम्ही आता इथं उतरलो. तिकीट चेक करतात आणि मग आपल्याला आता इथून बस थांबल्यानंतर आपल्याला रोड क्रॉस करून पलीकडे जावं लागतं. मास्तरांकडे तिकीट देऊन आम्ही पुढे निघालो. रोड क्रॉस करून पुढे जायचं. रोड क्रॉस केलेला आम्ही इथे. चेकपोस्ट आहे गेटवेचा. तिथे चेकिंग करूनच आपल्याला आतमध्ये जायचं. बॅक स्कॅन वगैरे करतात. तिथे आपण पोचलो गेटवेला. ऑफ इंडिया. हे बघा, तिथे न्यायचं असं तिथं काढून घेतलं आणि लगेच तिकडे लाईन लावलेली आहे. पण लगेच तिकीट घेतलं आणि खाली उतरलो. हे बघा, बोट लागलेली आहे. अजंता बोट. प्रत्येक फेरीच्या बोटी आहेत.
PNP असते, मालदार असते, अजंता असते, अपोलो असते. अशा 4 प्रकारच्या बोट आहेत. या अजंता बोटचा जरा स्पीड कमी असतो. तिला 1 तास 15 मिनटं सहज जातात. आणि ज्या दुसऱ्या एसीज वगैरे असतात त्यांचा स्पीड जास्त असतो. त्या 50 मिनिटामध्ये आपल्याला किंवा 45 मिनिटामध्ये आपल्याला मांडवा जेटीला पोचवतात. चला, हे बघा बोट सुटलेली आहे. प्रवासी बसलेत. ही बघा, ही स्पीड बोट आहे PNP. ही फुल AC आणि हिचा स्पीड खूप असतो. 45 मिनिटात बरोबर पोचवते. अजंता बोटी ओपन असते त्याच्यामुळे आपल्याला बाहेरील सहज पाहता येतं. तसं PNP मध्ये पाहता येत नाही. PNP AC असते आणि फुल काचेने पॅक असते. आता ही बघा, ही समोर येते ती मालदार बोट. ही सुद्धा AC आणि नॉन AC दोन्ही प्रकार आहेत आणि याला अपर डेक सुद्धा आहे. तुम्ही वरती सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकता. आणि ही फुल स्पीडवाली बोट ही कमीत कमी 15 ते 20 मिनटात तुम्हाला मांडवा जेटी ते गेटवेला सोडू शकते. त्याचे चार्जेस सुद्धा जास्त असतात. 1000 रुपये पर पर्सन साधारणतः ॲव्हरेज असतो. हे बघा, मांडवा जेटी आली. आता त्या बोटीच्या समोरच आपली ही बोट लागेल. आणि मग इथून उतरलो आणि सरळ आपला जिन्याने वरती चढत आता बस पकडण्यासाठी सगळे प्रवासी पळत आहेत. कारण हे जे तिकीट असतं ते बोटीत बसल्यापासून अलिबाग स्टँडच्या इकडे बस थांबेपर्यंत तो तिकीट असतो. ते तुम्ही प्रवास करू शकता. असं नाही की मांडवा जेटीला उतरल्यावर हे तिकीट संपलं असं नाही. ते बसमध्ये सुद्धा चालतं. बस लास्ट स्टॉपला जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. थोडा अंतर जास्त आहे. इथून चालावं लागतं. सरळ सरळ पुढे यायचं. हे बघा, हे सगळं इकडे. इथे पण एक चेकिंग आहे. त्या चेकिंग झोनमधून आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा, समोर चेक करून आपल्याला पुढे आलो की हे आपला मांडवा बंदर सगळं. हे बघा, इथे समोर बस लागलेल्या आहेत. हे बघा, PNP बस लागलेली आहे. पण आपल्याला या बसमधून प्रवास करता येणार नाही. आपण आलेलो आहोत अजंता बोटमधून, तर आपल्याला अजंताची बस लागेल. या बोटवाल्यांचा असा रूल आहे की ज्या बोटमधून आपण प्रवास करतात त्याच बसमधून आपल्याला प्रवास करायचा आहे. बघा, बस आलेली आहे. प्रवासी उतरल्यानंतर आपण बसमध्ये चढायचं आहे. बसमधून आपल्याला अलिबागपर्यंत सोडतील. आता आम्हाला पूर्ण अलिबाग प्रवास नाही करायचा. आम्हाला थोडं मध्ये उतरून आम्हाला पुन्हा दुसऱ्या गाडीने प्रवास करून माझ्या स्वतःच्या घरी जायचं आहे. तुम्ही ह्या बसमध्ये बसून डायरेक्ट अलिबाग स्टॉपला उतरू शकता. प्रवास एकदम सिंपल आहे. काही घाबरायचं कारण नाही. सरळ सरळ प्रवास आहे. जर कोणाला जायचं असेल अलिबागला, त्याची माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. चला, इथे आम्ही मध्येच उतरलो. इथून आम्हाला दुसऱ्या रस्त्याने या रस्त्याने आम्हाला पुढे जायचं आहे. तर आम्ही इथे 6 सीटर मिनी डोअर वगैरे जे छोटी रिक्षा असते ते आम्ही पकडून पुढे निघालो. हे बघा, हा रस्ता पण असा समुद्रालगत लागलेलाच आहे. आम्हाला इथून 2 रिक्षा बदलाव्या लागतात. पुढे येऊन सारळपूर एक स्टॉप आहे आमचा, तिथे उतरून आम्हाला दुसरी रिक्षा करावी लागते. हे बघा, हे इथे रिक्षा लागलेले आहेत. त्यांच्या जोपर्यंत 6 ते 7 सीट भरत नाही तोपर्यंत त्या रिक्षा सोडत नाहीत. तोपर्यंत आपल्याला वेटिंग राहावं लागतं. सीट भरल्या आणि आम्ही आता निघालो. हे बघा, आमचा रस्ता पेडांबे. पेडांब्याला मी जातो. सारळपूर ते पेडांबे हा प्रवास आहे. पेडांबे हा माझं गाव आहे.
हाशिवरे मार्गे बोलतात. जर बसने जर प्रवास करायचा असेल तर बस येते, ती रेवस अलिबाग असते, ती हाशिवरे मार्गे म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावरती. ती ह्या रूटने जाते, म्हणजे हाशिवरेच्या पुढेच आमचं पेडांबे गाव आहे. सूर्यास्त व्हायला आलाय, तुम्ही इकडे वरती बघू शकता डोंगराच्या इकडे. आम्ही उतरलो, हा आमचा स्टॉप पेडांबे. हे हॉस्पिटल हॉस्पिटलच्या बाजूने सरळ वरती. जर आमच्या इथे यायचं असेल तर पेडांबे हॉस्पिटल हा एक स्टॉप आहे, लँडमार्क. त्याच्या बाजूने सरळ वरती गावामध्ये रस्ता गेला, त्या रस्त्याने आम्ही चालत गेलो. आमचा अलिबाग गावचा रस्ता. फायनली आई आमची घरी पोचली. हे आमचं गावचं दृश्य, हे माझं घर समोर दिसतंय, ते काम चालू असल्यामुळे सगळी रेती वगैरे आमची बाहेर आहे. हे आमचं शेत आहे समोर, जेवढा हा पट्टा दिसतोय ते आमच्या काकाच्या मुलाचं घर आहे समोर. हे पाठीमागे दिसतंय ते डोंगर आहे. लहानपणी आम्ही त्या डोंगरावर चालत सुद्धा गेलेलो आहे वरती पूर्ण टोकापर्यंत. या इथे आमचा प्रवास संपला. धन्यवाद. असा हा माझा डोंबिवली ते अलिबाग गावचा प्रवास होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.